झाडूला जोपर्यंत बांधलेलं असतं तोपर्यंत तो कचरा साफ करतो. बंधन सुटलं की झाडू स्वतःच कचरा बनतो. म्हणून नेहमी आपल्या माणसांशी जोडलेले राहा, कारण अनेकतेतच एकता असते. श्रीकृष्ण म्हणतात, ती स्वप्न खरी नसतात जी झोपेत पाहिली जातात. स्वप्न ती खरी असतात ज्यांसाठी तुम्ही झोपणंच सोडता. झोप तर लहानपणी यायची, आता तर फक्त थकून झोप लागते. जे काल होतं ते विसरून पहा, जे आज आहे ते जगून पहा. उद्याचा क्षण स्वतःहून येईल, फक्त प्रयत्न करून पहा. पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य सांभाळू शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणं हाच जीवनाचा खरा सुख आहे. चव सोडली तर शरीराला फायदा, वाद सोडला तर नात्यांना फायदा, आणि व्यर्थ चिंता सोडली तर जीवनाला फायदा. प्रत्येक नात्याला वेळ द्या, कारण उद्या वेळ असेल पण नातं नसेलही. कोणी तुमचं कौतुक केलं तर लगेच फुगू नका, कारण स्तुतीच्या पुलाखाली स्वार्थाची नदी वाहत असते. समस्या आपल्या जीवनात कारणाशिवाय येत नाहीत, त्या आपल्याला काहीतरी बदलण्याचा संकेत देतात. जीवनाची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे चांगले दिवस असोत वा वाईट, दोन्ही कायम राहत नाहीत. जे आज तुमच्यासाठी नाहीत त्यांना जबरदस्ती पकडून काय फायदा. आयुष्यभर एकटे राहिलात तरी चालेल, पण जबरदस्तीचं नातं जपू नका. कोणाचाही हालचाल विचारली तर त्यांचा हाल सुधारत नाही, पण इतकी तसल्ली मिळते की या गर्दीत कोणीतरी आपलंसं आहे. वाईट विचारांचे लोक समजून घेत असते तर श्रीकृष्ण कधीही महाभारत होऊ दिलं नसतं. नातं कोणतंही असो ते असं जपा की आयुष्यभर तुटू नये. ईश्वराची थोडीशी आठवण अनेक दुःख शांत करू शकते. वेळ कसाही असो बदलतो नक्की. चांगल्या काळात काही असं चुकीचं करू नका की वाईट काळात लोक साथ सोडतील. मौन हे साधन आहे आणि विचार करून बोलणं ही कला आहे. परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःला मजबूत बनवा. दुःखावर लक्ष दिलं तर दुःखीच राहाल, आनंदावर लक्ष दिलं तर आनंदी राहाल. ज्यावर लक्ष देता तेच वाढतं, हाच निसर्गाचा नियम आहे. मनातून दिलेलं कधी वाया जात नाही. ईश्वर फक्त दिशा दाखवतो, त्या मार्गावर चालायचं काम आपलं आहे. गुस्सा करू नका, आवाज चढवू नका, शांत राहून विचार करा, मग निर्णय घ्या. जगात विश्वास महाग आहे आणि द्वेष स्वस्त आहे. जर कोणी तुमच्यासोबत राहू इच्छित नसेल तर त्याला मोकळ करा. जबरी नात्यात कधी सुख नसतं. मीठ शब्दांनीही कोणाचं जीवन गोड करता येतं. कधी कधी पुढे जाण्यासाठी मागे हटावं लागतं. कोणाची खूप काळजी घेणाऱ्याला कधी दुर्लक्ष करू नका, नाहीतर दगड गोळा करताना हिरा गमवाल. सत्य बोललात तर निर्णय होतील, खोटं बोललात तर अंतर वाढेल. स्वतःवर विश्वास ठेवा. नकाशा नसतानाही पक्षी आपला मार्ग शोधतात. कामयाब होण्यासाठी कधी कधी एकटंच पुढे जावं लागतं. जगात सर्वात ताकदवान तोच जो फसवणूक झाल्यानंतरही मदत करणं सोडत नाही. मन परमेश्वरात गुंततं की चिंता दूर होते. कोणावर अंधविश्वास ठेवू नका. माणसाची ओळख चेहऱ्यावरून नाही तर स्वभावावरून होते. आपले तेच जे दुःखात साथ देतात, फोटोमध्ये उभं राहणारे नाही. धैर्य ठेवा. सबुरीचं फळ गोड असतं. लोक काय म्हणतील याची चिंता करू नका. पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी टिंगल करतील, तिसऱ्या दिवशी विसरतील. जीवन तुमचं आहे, लोकांचं नाही. परमेश्वरावर विश्वास ठेवा. दुःखातही त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्याला तो कधीच निराश करत नाही. जे तुमच्या पाठीमागे बोलतात, समजा तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 पावलं पुढे आहात. शेवटी ईश्वर दिशा दाखवतो, पण चालायचं आपल्यालाच असतं. जय श्रीकृष्ण.